लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। साधारण 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो भूकंप आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन अजित पवार ज्या पद्धतीने बाहेर पडले, त्यावेळी सत्ता की साहेब असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तर क्षणाचाही विलंब न करता साहेब असं उत्तर देत शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय ज्या बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतला होता, त्यांनाच जेव्हा वेटिंगवर राहायची वेळ आली तेव्हा पवारांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, पवार संदीप क्षीरसागर यांना तिकीट देणार की डावलणार, त्यांच्या जागेवर त्यांच्या काकांना म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देणार का, असे एक ना अनेक प्रश्न बीडमध्ये चर्चिले जात होते। मात्र पवारांनी पहिल्या यादीत स्थान न देता त्यांच्यासाठी म्हणजेच संदीप क्षीरसागर यांच्यासाठी ग्राउंड तयार करायला सुरुवात केली होती। संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात जे म्हणून मराठा चेहरे मैदानात उतरू शकतात अशी पवारांना शक्यता वाटत होती। त्या शिवसंग्रामच्या ज्योती बेटे असतील किंवा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के असतील, यांच्यासारखे जे काही गतिरोधक होते विजयाच्या आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये, ते गतिरोधक आपल्या सोबत घेत पवारांनी पहिला डाव यशस्वी केला होता। आणि पवारांचा दुसरा डाव होता तो म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेऊन त्यांना मोठ्या संधीचं आश्वासन देऊन आपल्या या नवख्या आमदाराला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आणण्याचं। पण हा डाव कदाचित जयदत्त क्षीरसागर यांच्या लक्षात आला आणि त्यांनी प्रवेश घेण्यास नकार दिला। त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये शरद पवारांनी संदीप क्षीरसागर या आपल्या निष्ठावान आमदाराला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय जाहीर केला। संदीप क्षीरसागर यांची जर का गेल्या 5 वर्षातली कारकीर्द पाहिली तर त्यांच्याबद्दल त्यांचे जे काही सहकारी आहेत, तरुण आहेत किंवा त्यांच्या आजूबाजूला असणारे जे लोक आहेत ते फारसं बरं बोलत नाहीत। त्यांच्या सवयीबद्दल बोललं जातं, ते ज्या पद्धतीने वागतात त्याबद्दल बोललं जातं, ते अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट देतात त्याबद्दल बोललं जातं, ते गुत्तेदारांसोबत ज्या पद्धतीने डील केलं जातं त्याबद्दल देखील बोललं जातं। पण ही बोलणारी जी मंडळी आहे किंवा ही बोलणारी जी टोळी आहे ना, ती खूप छोटी आहे। यांचे मनसुबे या संदीप क्षीरसागर आमदार झाल्यानंतर पूर्ण झाले नाहीत आणि त्याच्यामुळं हे संदीप क्षीरसागर यांना सोडून इथं तिथं निघून गेले। आता तो त्यांचा प्रश्न आहे। संदीप क्षीरसागर यांच्यासोबत जनता आहे किंवा संदीप क्षीरसागर यांना जर का डावललं तर आपल्या जे काही प्रतिमा आहे ती डागाळली जाऊ शकते, याचा अंदाज पवारांना होता आणि त्याच्यामुळेच पवारांनी संदीप क्षीरसागर यांचं उशिरा का होईना नाव जाहीर केलं। त्याला कारण असं होतं की बीड जिल्ह्यात जेवढे लोक बीड विधानसभेसाठी उमेदवारी मागायला म्हणून पवारांच्या दरबारात खेटे घालत होते, त्या प्रत्येकाने एकच गोष्ट सांगितली होती आणि ती म्हणजे कुणालाही तिकीट द्या पण संदीप यांना नको। संदीप क्षीरसागर यांना पब्लिकमधून नकार होता का, तर निश्चितपणे नाही। कारण कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक 1.5 वर्षापूर्वी झाली त्यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा आपल्या काकांना धोबीपछाड देत एक हाती विजय मिळवला होता। कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे एका तालुक्यातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, हमालांच्या, व्यापाऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेली संस्था। या संस्थेवर गेल्या 40 वर्षापासून जयदत्त क्षीरसागर यांचं वर्चस्व होतं। मात्र या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं काम संदीप क्षीरसागर यांनी लीलया केलं आणि त्यामध्ये यश मिळवून दाखवलं। त्याच्यामुळं ते पब्लिकमध्ये आहे, त्यांच्या आजूबाजूचे जे लाभार्थी आहेत ते नाराज झाल्यामुळं त्यांच्याबद्दल अपप्रचार पसरवत आहेत हे पवारांनाही माहीत होतं। संदीप क्षीरसागर यांच्यासारखं खणखणीत नाणं ज्यांनी एकनिष्ठ राहून आपल्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला त्याला न्याय दिलाच पाहिजे, या भूमिकेतून शरद पवारांनी देखील संदीप क्षीरसागर यांच्या पारड्यात आपलं दान टाकलं। आता मतदारांसमोर ते उजळ माथ्यानं जाणार आहे आणि या आपल्या शिलेदाराला एकटं वाटू नये किंवा त्याच्या सोबत सेना तयार व्हावी यासाठी देखील पवारांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। त्याचाच प्रत्यय मेटे आणि मस्के यांच्या प्रवेशातून आलेला आहे। या सगळ्या प्रकारानंतर संदीप क्षीरसागर यांची स्वामीनिष्ठा जिंकली आणि त्यांच्या विरुद्ध केला जाणारा अपप्रचार हा पराभूत झाला असं देखील बोललं जातं। अगदी खरंच आहे। म्हणजे 2019ला जेव्हा संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्याचा वेळ आली तेव्हा संदीप क्षीरसागर यांची त्यापूर्वीची कारकीर्द पवारांनी तपासून पाहिली। 2016च्या नगरपालिका निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील, या निवडणुकीत काकू नाना विकास आघाडीच्या नावानं संदीप क्षीरसागर यांनी आपली स्वतंत्र आघाडी उभा केली आणि आपल्या दोन्ही काकांना डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या 30-40 वर्षापासून राजकारणात मुरलेल्या
दोन्ही राजकारणी मंडळींना पराभूत करत आपला एक हाती वर्चस्व आहे हे दाखवून दिलं। त्यानंतर 2019ची उमेदवारी त्यांच्या पदरात पडली आणि ही उमेदवारी ज्या दिवशी पदरात पडली तेव्हा देखील संदीप क्षीरसागर यांच्यासोबत मोजकेच सवंगडी होते। या सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांनी विधानसभेची जय्यत तयारी केली आणि कुणालाही विश्वास बसणार नाही असा धक्कादायक निकाल बीड विधानसभेत लागला। संदीप क्षीरसागर हे साधारणपणे 2000 मतांनी विजयी झाले। त्यानंतर खऱ्या अर्थानं संदीप क्षीरसागर यांच्या बद्दलच्या नको त्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आणि ती सुरुवात करणारी मंडळी आज संदीप क्षीरसागर यांच्या सोबत नाहीयेत, संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात किंवा शांत झालेली आहे। पण या मंडळींनी जो काही प्रचार केला तो अशा पद्धतीने केला गेला की संदीप क्षीरसागर हे लोकांना भेटत नाहीत, संदीप क्षीरसागर हे कुठलेही विकास कामं करत नाहीत, संदीप क्षीरसागरांना फक्त स्वतःपुरतंच बघावं लागतं, संदीप क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे वडील नाहीये, त्यांचा भाऊ नाही, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला। पवारांच्या दरबारात देखील याला उमेदवारी मिळू नये यासाठी सगळ्यांनीच देव पाण्यात ठेवले होते। पण पवार हे बोलतात एक आणि करतात एक, त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांच्या मनाचा थांगपत्ता अजून कुणालाही लागलेला नाही याचा पुन्हा एकदा प्रत्यय क्षीरसागर यांच्या उमेदवारीवरून सगळ्यांनाच दिसून आला। या सगळ्या घटना घडामोडीनंतर आता संदीप क्षीरसागर हे प्रचाराला देखील लागलेले आहेत। त्यांच्यापुढं त्यांचेच काका जयदत्त क्षीरसागर यांचं अपक्ष म्हणून आव्हान असणार आहे, परंतु जनतेत असणारा, रस्त्यावर 24 तास दिसणारा, भोईला बसणारा हा माणूस आपल्या हक्काचा माणूस आहे हे जसं जनतेला माहिती तसंच हा जनतेतून पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणू शकतो याचा अंदाज पवारांना आल्यामुळं पवारांनी देखील या आपल्या स्वामीनिष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यावर विश्वास टाकलेला आहे। आता नेमकं निवडणुकीमध्ये काय होणार, जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा काकाला धूळ चारून मैदान मारणार का हे 23 नोव्हेंबरला दिसेलच। तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।